नमस्कार. आज आपण मस्त चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवली जाते. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी चविष्ट अशी ही आज आपण इथे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर ह्या भाजीला जास्त मसाले न वापरता अगदी कमी मसाल्यांमध्ये खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही भाजी तयार होते. तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. तर आज आपण इथे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर प्रथम आपण इथे शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपण आता ह्या शेंगा छान उकळून घेणार आहोत. आपण ह्या पाण्याचा सुद्धा वापर करणार आहोत. तर इथे प्रथम आपण शेंगा छान उकळून घेणार आहोत, म्हणजे भाजी अगदी झटपट तयार होते. तर इथे आपण आता 2 बारीक उभे चिरून घेतलेले कांदा छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. तर कांदा छान आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान अशी भाजी तयार होते. तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा छान भाजून झालेला आहे. तर इथे आपण अर्धी वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. कांदा आणि खोबरं आता छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचं, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते. तर इथे कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कांदा आणि खोबरं छान आपण लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि आता इथे कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा खोबरं छान आपण थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबरं थंड होईपर्यंत इथे आपण हिरवा मसाला छान बारीक वाटून घेणार आहोत. इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे. आता इथे पाण्याचा वापर न करता हिरवा मसाला छान आपण चालू बंद करून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे आपला हा हिरवा मसाला छान बारीक वाटून झालेला आहे. आता आपण हा हिरवा मसाला एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं साधारण थंड झालेलं आहे. तर कांदा खोबरं छान आपण बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सर चालू बंद करून कांदा खोबरं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. तर इथे मिक्सर चालू बंद करून आपल्याला कांदा खोबरं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे कांदा खोबरं छान आपलं बारीक वाटून झालेलं आहे. तर इथे शेवग्याच्या शेंगा छान उकडून झालेल्या आहेत आणि आता इथे गॅस बंद केलेला आहे. आता आपण रस्सा भाजी करायला घेणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण हिरवा मसाला छान परतवून घेणार आहोत. तर इथे तेल छान गरम झालेले आहे आणि आपण त्यामध्ये हिरवा मसाला जो बारीक करून घेतलेला तो आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे हिरवा मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता इथे आपण घरगुती लाल तिखट, आवडीनुसार तुम्ही घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता. पाव चमचा हिंग. आता मसाले छान आपण परतवून घेणार आहोत. इथे मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटोमुळे खूप छान अशी चव येते. तर इथे बारीक चिरलेला अर्धा टोमॅटोचा वापर केलेला आहे. टोमॅटो छान आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. तर इथे मसाले छान आपले परतवून झालेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते आपण आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. इथे कांदा खोबरं छान आपण मसाल्यामध्ये छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता मसाले छान आपण परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे खूप छान अशी चव येते ह्या भाजीला. स्लो गॅसवर आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपला मसाले छान परतवून झालेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगा जे उकळून घेतलेलं ते पाणी आणि शेवग्याच्या शेंगा आता मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. मी शेवग्याच्या शेंगा जेवढं पाणी उकळायला ठेवलेलं तेवढ्याच पाण्याचा वापर करणार आहे. तर इथे तुम्हाला कितपत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता शेवग्याच्या शेंगा छान उकळून घेतला तेवढाच पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान
5 ते 10 मिनटं आपण छान शिजवून घेणार आहोत, कारण शेंगा शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे फारसा वेळ लागणार नाही. तर अगदी 5 मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत. तर अगदी 5 मिनटानंतर इथे पाहू शकता छान अशी आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली ही छान आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झालेली आहे. नक्की रेसिपी करून बघा. खूप छान चविष्ट अशी ही रस्सा भाजी तयार होते. एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही आणि एकदा केल्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून खाल. तर इथे आपली ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ती एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.